राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। आत्याच पाहिल्यावरून शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। राम राम शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यांची यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमो किसान महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार, 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी बांधव भरपूर दिवसापासून होते। अखेर आता निर्णय झाला, साहेबांच्या माध्यमातून घोषणा झाली। डीबीटी आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आज जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी डीबीटीच्या द्वारे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये निधी जमा करण्यास मोठी मंजुरी सरकारने आता दिली आहे। बळीराजासाठी हा नवीन वर्षाचा सर्वात मोठा निर्णय ठरलेला आहे। भरपूर दिवसापासून नमोचा हप्ता रखडला होता। अखेर 2 महिन्यापासून नमोचा हप्ता भेटलाच नाही, रखडला। का भेटला नाही, कशामुळे रखडला? पीएम किसानचा हप्ता तर केव्हापासून शेतकऱ्याला मिळाला, परंतु नमोच्या हप्त्यामध्ये अडचण येत आहे। अखेर आता मुख्यमंत्र्यांनी देखील शेतकऱ्यांची माफी मागितली आहे। कारण की बघा, ज्या निवडणुकांचा काळ सुरू होता, या निवडणुकांच्या काळामध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे कोणाचे लक्षच गेले नाही। त्यामुळे आता सरकारने देखील शेतकऱ्याची माफी मागितली आहे। आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, रोज या ठिकाणी बातम्या येत होत्या, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, पण नेमकं पैसे कधी मिळणार खरी अपडेट कोणी सांगत नव्हतं। आज सरकारच्या माध्यमातून तुम्ही स्वतः पाहिलं आहे की सरकारने आता एकदम अशी खुरी बातमी दिली आहे। ओरिजिनल अशी अपडेट सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। नेमका हप्ता कधी पडणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर मिळणार, त्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। अगदी एका मिनिटामध्ये आता आपण जिल्ह्यांची यादी देखील पाहून घेऊया आणि जाणून घेऊया पात्र जिल्हे कोणते आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अर्धवट माहिती घेऊन गेला तर तुमच्या हक्काचे पैसे अडकू शकतात। त्यामुळे आपण सांगतोय व्हिडिओ 5 मिनिटं तरी कमीत कमी नक्की बघा, कारण की बघा एकदम अशी ओरिजिनल बातमी तुम्हाला या चॅनलवर मिळते। आता शेतकरी बांधवांनो बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब बटन दाबून बेल घंटा नक्की क्लिक करून ऑल वरती सेट करा। बघा, म्हणजे की कोणतेही नवनवीन बातमी तुम्हाला पाहायला मिळेल। आता शेतकरी बांधवांनो वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे जास्त टाइम न लावता। आता बघा, लक्ष देऊ नये का, तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे नेमकं कधी मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांच्या नशिबामध्ये आज हप्ता लिहिला आहे हे आम्ही तुम्हाला आता अगदी एका मिनिटामध्ये सांगत आहोत। आता कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। भरपूर दिवसापासून त्या अफवा सुटल्या होत्या, निधी आज येईल, उद्या येईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेबाबत राज्य सरकारने आज एक महत्त्वाचा आणि बळीराजाला दिलासा देणारा निर्णय जाहीर केला असून फडणवीस साहेबांनी स्वतः यावर आता शिक्का ठोकलाय। सरकारनं सांगितलंय ही योजना अजिबात बंद केली जाणार नाही। त्यामुळे अफवांवर आता विश्वास ठेवू नका, तुमचे पैसे सुरक्षित आहे। 8वा हप्ता देखील तुम्हाला आता मिळणार आहे। बरेच लोक म्हणत होते आता हप्ता येत नाही, म्हणजेच की ही योजना कायमचीच या ठिकाणी बंद झाली, पण तसं काहीच झालेलं नाही। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः स्पष्ट केलं आहे ही योजना पुढे देखील अशी जोरामध्ये सुरू राहणार आहे। सरकारने आता पैशासाठी डीबीटी प्रणालीचा वापर करायचं ठरवलंय, ज्यामुळे पैसे थेट या ठिकाणी खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, सरकार आता एका मोठ्या सभेमध्ये याचं वितरण पार करत आहे आणि तिथून या ठिकाणी बटन दाबली की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। परंतु सरकारने आता सांगितलेलं आहे सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निधी जमा करण्यामध्ये अडचणी येतात।
त्यामुळे पहिल्यांदा 18 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली. आता त्या 18 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही नक्कीच एकदा आता चेक करून घ्या. नागपूरच्या सभेमधून आता आयोजन होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता मेसेज देखील येणार आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज येऊ शकतो की तुमच्या खात्यावर 3,000 किंवा 2,000 रक्कम जमा करण्यामध्ये आली आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, यावेळेस तुम्हाला फक्त एक नाही तर 2 हप्त्याचे मिळून बघा 4,000 रुपये एकत्र भेटण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. कारण बघा हप्ता यायला भरपूर उशीर या ठिकाणी झाल्याचं आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकार कदाचित नवीन वर्षाची भेट म्हणून 2 हप्ते एकाच वेळी तुम्हाला देऊ शकतो. डीबीटीमुळे जेव्हा पैसे सुटतात तेव्हा फक्त 20 मिनिटांमध्ये सर्वांच्या खात्यामध्ये येतात, परंतु या ठिकाणी काही अडचणीमुळे 24 तास देखील खात्यामध्ये पैसे येण्यामध्ये लागू शकतात. त्यामुळे चिंता करू नका, आज वितरण होणार आणि बघा 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला निधी मिळणार. भरपूर शेतकऱ्याला तर 20 मिनिटांमध्येच निधी जमा होणार. 2026 सध्या नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, पण यासोबत सरकारने काही नियम बदलले आहे. सरकारने सांगितलं बघा 2 कामं जर तुम्ही पुढच्या 4 ते 5 दिवसांच्या आतमध्ये केली नाही तर बघा तुम्हाला कोणताच हप्ता मिळणार नाही. तर बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये अडकू शकतो. फक्त नमो शेतकरीच नाही तर बघा PM किसान योजना, पीक विमा योजना अशा नवनवीन ज्या काही योजना आहे यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे ही 2 कामे नक्की करून घ्या. आता ती कोणती 2 कामे आहेत ती जाणून घ्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या निधीचं वाटप होणार असून नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे सुद्धा टाकण्याचं नियोजन सरकारने आता केलं आहे. म्हणजेच नमो शेतकरीचे 2,000 आणि नुकसान भरपाईचे 12,000 ते 14,000 रुपये मिळून मोठी रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल सरकारने आता शिक्कामोर्तब केला असून आता फक्त 24 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं लक्ष देऊ नये का, पहिल्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे की बघा आता जी पहिलीच वरती लाईन आहे त्यामध्ये बीड जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश आहे. त्यानंतर जालना जिल्ह्याचा एक समावेश या ठिकाणी सरकारने केलेला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धाराशिव. बघा टोटल 18 जिल्ह्यांची यादी सरकारने आज जाहीर केली आहे. त्यामध्ये बघा बीड आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली असून तेथे आता हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. केंद्र आणि राज्याचे मिळून तुम्हाला वर्षाला 15,000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये देण्याचा शब्द सरकार आता कदाचित पूर्ण देखील करणार आहे. आता बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये परभणी जिल्ह्याचा पण समावेश सरकारने केला आहे. त्यानंतर हिंगोली जिल्हा, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर अकोला झाल्याच्या नंतर अमरावती आणि अमरावतीच्या नंतर जिल्ह्यांच्या यादीमध्ये बघा शेतकरी बांधवांनो आता शेतकऱ्याला निधी शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. 8 जानेवारीला वितरण होणार होतं, परंतु 8 जानेवारीला शेतकऱ्याला निधीच मिळाला नाही. आता चिंता करू नका, सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये महत्त्वाचं म्हणजे बघा आता या ठिकाणी यवतमाळ, वर्धा, नागपूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. या जिल्ह्यातील बांधवांनी आपलं आधार कार्ड मोबाईलला आणि बँक खात्याला लिंक केलं आहे का नाही ते नक्कीच तपासून घ्या. सोबतच KYC करून घ्या, कारण KYC अत्यंत महत्त्वाची आहे. जर KYC अडकली तर भरपूर प्रमाणामध्ये अडचण येणार आणि निधी देखील रखडण्याची दाट शक्यता या ठिकाणी सांगण्यामध्ये आली आहे. आता जाणून घ्या, जर KYC झाली नसेल तर बघा सरकार किती पैसे टाकले तरी ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. सरकारने सांगितलंय
की जशी उशिरा जर तुमची KYC झाली, कदाचित तुम्ही जर 10 दिवसांनी जर KYC केली तर नमोचा देखील हप्ता येण्यामध्ये अडचण येणार आणि या ठिकाणी पीक विमा देखील मधामध्येच जर आला तर ते देखील तुम्हाला मिळण्यामध्ये अडचण येणार. त्यामुळे आता तुम्हाला चिंता न करता डायरेक्ट या ठिकाणी KYC देखील करून घ्यायची आहे. फार्मर आय डी कार्ड देखील काढून घ्यायचं आहे, म्हणजे की तुम्हाला कसलीच या ठिकाणी अडचण येणार नाही. आता शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने ज्याप्रमाणे सांगितलं आहे बघा, त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते एकदा आपल्याला नक्की सांगा. आणि जर त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नावच नसेल आले तर तरी देखील या ठिकाणी चिंता करू नका, कारण पुढे देखील 1 आठवड्यानंतर यादी जाहीर करण्यामध्ये येणार आहे. त्या यादीमध्ये नक्कीच या ठिकाणी तुमचं नाव येणार आणि कसल्याच प्रकारे अफवांना बळी पडू नका, कारण की भरपूर दिवसापासून या ठिकाणी चुकीच्या अफवा पसरत आहे. आज निधी येणार, उद्या येणार, परंतु सरकारने अधिकृत अशी तारीख आज जाहीर केली आहे. बघा, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.